इकडे एक वेळेलाच आले एसीपी डीसीपीशी बोलून मला संपर्क करणार, पण अजून संपर्क केले नाही. 3 दिवस झाले अजूनपर्यंत रिप्लाय नाही. बिकॉज एसीपी आणि डीसीपी ऐकूनच असं नयानगरमध्ये पण तेच चाललं होतं आणि आता इकडे पण तेच आहे विषय. कोण नाही काय करत. 4-5 घंटे रोज मी इकडे बसून जाते. सध्या मीरा भाईंदर मधून एक महत्त्वाची घटना समोर आलेली आहे. मीरा भाईंदरचे भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार केल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2022 साली या महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिला ठिकठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आरोप या महिलेने केला आहे. तसेच या घटनेबाबत पोलिसांना तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकीही या महिलेला देण्यात आली होती. या सगळ्या गोष्टीचा मानसिकदृष्ट्या महिलेला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींचा राजकीय वर्तुळात खूप मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या सर्व गोष्टींचा पोलीस कसा तपास करतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या नगरसेवकावर आता पुढील कारवाई कधी होते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक वेळेलाच आले एसीपी डीसीपीशी बोलून मला संपर्क करणार, पण अजून संपर्क केले नाही. 3 दिवस झाले अजूनपर्यंत रिप्लाय नाही. बिकॉज एसीपी आणि डीसीपी ऐकूनच असं नयानगरमध्ये पण तेच चाललं होतं आणि आता इकडे पण तेच आहे विषय. कोण नाही काय करत. 4-5 घंटे रोज मी इकडे बसून जाते. तनया मालणकर, आपलं महानगर, मीरा रोड.